आजचा दिवस खूपच खास आहे कारण आज राघव पहिल्यांदाच जॅपनीज गार्डनला जाणार आहे. घरातून बाहेर पडताना त्याचा उत्साह बघा. लिफ्टसमोर उभा राहून वाट बघतोय की कधी लिफ्ट उघडते आणि साहेबांचा प्रवास कधी सुरू होतोय. आणि आता बाईकवर बसून आमचा छोटा राजा तयार आहे. आजचं डेस्टिनेशन आहे सुंदर आणि शांत असलेले जॅपनीज गार्डन. रस्त्यात आम्ही थांबलो नवले ब्रिजजवळ. ट्रॅफिकमध्ये उभं असताना दूरवरून दिसली आपल्या अभिमानाची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. क्षणभर थांबून त्यांना मानाचा मुजरा केला आणि अखेर आम्ही पोहोचलो पु ल देशपांडे गार्डनला. राघवला एक रंगीत फुगा हवा होता आणि मग काय लगेच घेतला त्याच्यासाठी. फुगा मिळाल्यानंतर त्याचा आनंद बघण्यासारखा होता. हिरवळ, शांतता आणि सुंदर निसर्ग. राघव तर एकदमच खुश. गार्डनच्या आतमध्ये जाऊन त्याचे काही सुंदर फोटो काढले. छोट्या छोट्या क्षणामध्येच मोठं सुख लपलेलं असतं, तेच आपण ओळखायला हवं. गार्डनमध्ये पुढे गेल्यावरती एक पाण्याचा झरा होता. सगळी मुलं त्याच्यामध्ये आनंदाने खेळत होती आणि ते बघून राघव कसा काय मागे राहणार. तोही थेट पाण्यात शिरण्याची जिद्द दाखवली आणि तो पाण्यात शिरला. लगेच सनसेटचा पण टायमिंग झाला होता, म्हणून आम्ही सुंदर असा सनसेट व्ह्यू एन्जॉय केला. आणि मग काही मिनिटात खेळून राघवने त्याचे सगळे कपडे भिजून टाकले. मग काय कपडे काढून त्याला माझ्याच दुपट्ट्यात गुंडाळलं. तो सीन तर अगदी फेमस होता. सगळेजण त्याच्याकडे एकटक बघत होते. नंतर जवळच्या दुकानात जाऊन त्याच्यासाठी नवीन कपडे घेतले. छोट्या मुलांसोबत बाहेर पडताना सरप्राईजसाठी नेहमीच तयार असावं लागतं. त्यानंतर राजाराम पूलजवळ लागलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. थोडं फिरलो, थोडं बघितलं आणि दिवसाचा आनंद घेत राहिलो. आणि मग काय आली खाण्याची वेळ. गरमागरम डोसा आणि थंडगार आईस्क्रीम. आणि शेवटी गोड वाफर खाऊन दिवसाची सांगता केली. असे छोटे छोटे मुवमेंट्सच आयुष्य सुंदर बनवतात. राघव सोबत आजचा दिवस कायम लक्षात राहील. थँक्यू फॉर